पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कुणीही एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही एकाच पक्षामध्ये का भांडता? राज ठाकरेंकडून युतीचे संकेत। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही। राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। सप्टेंबर महिन्यामध्ये या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील। पंतप्रधान मोदी आणि अमित शहानी राष्ट्रपतींची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं भाकीत। महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकीनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही। निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबेंनी या विषयामध्ये कुठलंही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येतायत याची आम्ही वाट पाहतोय। आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचं आहे। मनसेच्या संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। शिवसेनेचा बाप मीच, भाजप आमदार परिणय फुकेंचं वक्तव्य वादात। भंडाऱ्यामधील स्थानिक मुद्द्यावरून फुकेंचं वक्तव्य। शिवसेनेचा बाप मीच आहे असा फुकेंच्या बोलण्याचा अर्थ होत नाही। जरा काही वाईट झालं तर दोष बापाला दिला जातो असं फुके म्हणाले। फडणवीसांकडनं स्पष्ट। चांगल्या भाषेत उत्तर देण्याचं कसब माझ्याकडेही आहे। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा फुकेंना इशारा। तर बाप वगैरे काढला असेल तर ते योग्य नाही। कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये, बावनकुळेंचा सल्ला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडचा दावा। आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी करणार, कराडची माहिती। महादेव मुंडेंची ओळख नव्हती तर पोलिसांना फोन करून तपास का थांबवलात? मी पूर्वीपासून पोलिसांचे सीडीआर मागते। सुशील कराडने आरोप फेटाळल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया। मंत्रीपद जाऊन 4.5 महिने लोटले तरी धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला त्यांना सोडवेना। मंत्र्यांनी 15 दिवसात बंगला न सोडल्यास दंड। मुंडेंच्या दंडाची रक्कम 42 लाखांच्या घरात गेल्याची माहिती। दत्तात्रय भरणे उद्या कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार। मी चुकणारा नाही, खूप समंजस माणूस। कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, भरणेंचं आश्वासन। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कळमनुरी विधानसभेत भव्य कावड यात्रेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कावड यात्रेमध्ये सहभागी, थोड्याच वेळामध्ये संबोधित करणार। उपराष्ट्रपती उमेदवार निवडी संदर्भात भाजपकडून त्रिसदस्यीय समिती नियुक्त। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, सुनील बन्सल आणि विनोद तावडेंचा समितीमध्ये समावेश। लवकरच उपराष्ट्रपतींची निवड होणार। यंदा आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता कमी। अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांची माहिती। आर्थिक स्थिती काहीशी ठीक नसल्यामुळे शिधाला कात्री बसण्याची शक्यता। ओव्हल कसोटीमध्ये टीम इंडियाचा 6 धावांनी रोमहर्षक विजय। कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत। मोहम्मद सिराज ठरला प्लेयर ऑफ द मॅच। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।